नमस्ते. जय श्रीकृष्ण. दंडवत प्रणाम सगळ्यांना. कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. स्वस्थ राहा, मस्त राहा, आनंदी राहा, निरोगी राहा. तर मैत्रिणींनो आणि भावांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या नाथ संस्कृतीचा या हक्काच्या चॅनलवर. आपण आपल्या चॅनलवर भगवद्गीता शिकत आहोत आणि त्याचबरोबर इतरही जे संस्कृतमधून स्तोत्र अष्टक आहे ते पण शिकण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. हे नवीन व्ह्युअरसाठी म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगते. तर आपण श्रीमद भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायाला सुरुवात केलेली आहे. 3 अध्याय आपले पूर्ण झालेले आहे व्हिडिओच्या मार्फत आणि 4थ्या अध्यायाचा आपण 11 आणि 12 हे 2 श्लोक घेणार आहोत आज. 4थ्या अध्यायापर्यंत आपण आलो. असंच करत 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 आपण 18 अध्यायापर्यंत कधी जाऊ तर आपल्यालाच कळणार नाही. आपण एकदम सोप्या भाषेत आणि सोप्या पद्धतीने शिकण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळं व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. मी घेते 4थ्या अध्यायातला 11वा श्लोक. ये यथा मां प्रपद्यन्ते, ये यथा मां प्रपद्यन्ते, ये यथा मां प्रपद्यन्ते, ये यथा मां प्रपद्यन्ते, तांस्तथैव भजाम्यहं, तांस्तथैव भजाम्यहं, तांस्तथैव भजाम्यहं. ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहं. मम वर्तमानो वर्तन्ते, मम वर्तमानो वर्तन्ते, मम वर्तमानो वर्तन्ते. मनुष्यः पार्थ सर्वशः, मनुष्यः पार्थ सर्वशः, मनुष्यः पार्थ सर्वशः. ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहं. मम वर्तमानो वर्तन्ते मनुष्यः पार्थ सर्वशः. पुढचा श्लोक घेते मी. कांक्षन्तः कर्मणां सिद्धी, कांक्षन्तः कर्मणां सिद्धी, कांक्षन्तः कर्मणां सिद्धी, कांक्षन्तः कर्मणां सिद्धी. यजन्ता इह देवतः, यजन्ता इह देवतः, यजन्ता इह देवतः. कांक्षन्तः कर्मणां सिद्धी, यजन्त इह देवतः. क्षिप्रं हि मानुषे लोके, क्षिप्रं हि मानुषे लोके, क्षिप्रं हि मानुषे लोके, सिद्धिर्भवति कर्मजा, सिद्धिर्भवति कर्मजा. क्षिप्रं हि मानुषे लोके, सिद्धिर्भवति कर्मजा, क्षिप्रं हि मानुषे लोके, सिद्धिर्भवति कर्मजा. ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहं. मम वर्तमानो वर्तन्ते मनुष्यः पार्थ सर्वशः. कांक्षन्तः कर्मणां सिद्धी, यजन्त इह देवतः. क्षिप्रं हि मानुषे लोके, सिद्धिर्भवति कर्मजा. आपण पुन्हा आता मागचे 3 आणि आजचे 2 असे 5 पूर्ण घेऊया. मागचे 3 म्हणजे आपण 8 पासून घेणार आहोत. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. जन्मकर्म च मे दिव्यमेवं यो वेत्ति तत्त्वतः. त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. वीतरागभयक्रोधा मन्मया मामुपाश्रिताः. बहवो ज्ञानतपसा पूता मद्भावमागताः. ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहं. मम वर्तमानो वर्तन्ते मनुष्यः पार्थ सर्वशः. कांक्षन्तः कर्मणां सिद्धिं,
यजन्त इह देवतः क्षिप्रं हि मानुषी लोके सिद्धिर्भवति कर्मजा. मम वर्तमानो वर्तन्ते मनुष्यः पार्थ सर्वशः. भगवान श्रीकृष्ण सांगतात, मी सांगितल्याप्रमाणे जो आचरण करेल त्यालाच जगण्याचा अर्थ कळू शकतो. तसं तर जगायला सगळेच जगतात, कुत्रे मांजरं पण जगतात, पण आपण मनुष्य आहोत. मनुष्य म्हणजे मनुचा पुत्र, मनुष्य म्हणजे देवाचा पुत्र, आणि त्याच्यामुळंच आपल्याला बुद्धी ही जास्त दिलेली देवांनी प्राण्यांपेक्षा. प्राण्यांजवळ बुद्धी नसती, प्राण्यांना टाकलं की ते खायला लागतात. तसं आपण खात नाही, आपण देवाचं नाव घेऊनच खातो. त्याच्यासाठीच आपल्याला मनुष्याचा जन्म दिलेला आहे. आणि मनुष्याच्या जन्मामध्ये जगायचं कसं ही कला जर केवळ शिकवते तर ती भगवद्गीताच शिकवते. म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मम वर्तमान वर्तन्ते मनुष्यः पार्थ सर्वशः. जो माझ्या सांगण्याप्रमाणे आचरण करल तोच मला प्रिय आहे. पार्थ म्हणजे हे पार्थाला म्हणजे अर्जुनाला सांगतायत भगवान श्रीकृष्ण, हे पार्था, जो माझ्या सांगण्याप्रमाणे आचरण करेल, जो माझ्या पायावर पाय ठेवून वागेल, जो माझ्या पायावर पाय म्हणजे शब्दशः अर्थ नाही घ्यायचा त्याचा, जसं भगवंताचं आचरण आहे तसं आणि भगवंतांनी जसं सांगितलं तसं आचरण जो करेल तोच मला प्रिय असेल, असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब तर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय श्रीकृष्ण.